विश्रामबागमध्ये डंपरच्या धडकेत महिला ठार. विश्रामबाग येथील वर्दळीच्या आलदर चौकात भरधाव डंपरने ई बाईकला दिलेल्या धडकेत सविता दीपक चव्हाण वय वर्ष 39 राहणार कसबे-डिग्रस तालुका मिरज ही महिला चिडून जागीच ठार झाली, तर पती दीपक प्रकाशराव चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी 12च्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी डंपर चालक मोहम्मद अफसर राहणार उत्तर प्रदेश याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कसबे-डिग्रज येथील चव्हाण दाम्पत्य ई बाईक MH10 EB 2799 वरून दुपारी विश्रामबाग येथून जात होते. आलदर चौकात पाठीमागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला घासून डंपर पुढे नेला. दीपक चव्हाण यांना अंदाज आला नाही. अपघातात सविता या डंपरखाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने जागीच त्यांचा चिरडून मृत्यू झाला, तर दीपक चव्हाण हे बाजूला फेकले गेल्याने दुखापत होऊन ते जखमी झाले. विश्रामबाग येथील गजबजलेल्या चौकात अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी भेट दिली. तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. अपघातानंतर डंपर चालक अफसर याला ताब्यात घेण्यात आले आहे.